सगळ्या ताईंना गुड मॉर्निंग. चला तर सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सही या यूट्यूब चॅनलमध्ये. काल तुम्हाला हळदीचा ब्लॉग आला. आज आहे वैदिक सोहळा. तर गौरव मामाचा वैदिक सोहळा आहे आणि आता आम्हाला जायचं आहे. तर आज मस्त आम्ही छान असं काठपदराच्या साड्या घातलेल्या आहे. बऱ्याच ताईंनी ह्या साड्या आमच्याकडून खरेदी केलेल्या आहे. त्यातलीच मला ही खूप आवडली. मस्त अशी आरीवर्कची साडी घातलेली आहे आणि छान कसं वाटतंय लुक तुम्हीच सांगा कमेंटमध्ये. आणि सई आणि मी मॅचिंग झालेली आहे. रात्री तिची मामी ती सेम होणार आहे. सकाळी आम्ही दोघी झालेलो आहे. आपल्या सईबाईचा ही लुक बघा. हा हे बघा छान मस्त गजरा लावलाय. दाखवलं सगळ्या ताईंना. इकडे मम्मीचा पण लुक तयार झालेला आहे. मम्मीने छान मस्त पैठणी तुला गजरा लावून घे. छान वाटत पैठणी. आडवा लावू का असं उभं लावू. चला आता आम्ही निघालो होतो लॉन्सवरती. आज गौरव मामाचा वैदिक सोहळा. तर आज प्रदोष होता. जाताना मस्त ऊसाचा रस घेतला. तर लॉन्सच्या बाहेरच होता. मग आम्ही सगळ्यांनी मस्त ऊसाचा रस घेतला कारण म्हटलं वैदिक सोहळ्याची पूजाविधी होईल त्यानंतर मग बाकीच्यांचे सगळ्यांचे जेवणं होतील. चला तर वहिनी सौरभ भाऊ इथे फोटो काढत होते. आम्ही गेल्या मस्त छान सगळ्यांनी फोटो काढले. त्यानंतर मम्मीने ते पण मामाच्या कारमध्ये आले. संध्या मावशी, अर्चना मामी. तर ह्या पण ही कलेक्शन आपल्याकडेच आहे. चला तर सगळे तुम्हाला हाय करत होते. आता आम्ही चाललो होतो त्या साईडला फोटो काढायला. आपले सईचे फोटो बघा किती सुंदर आलेले आहे ना. मस्त पोज देत होती. खूप छान मस्त फोटो काढलेले. चला तर इकडे मस्त सईचे फोटो काढले. आमचेही फोटो काढले. कसे वाटले आमचे सगळ्यांचे लुक कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि त्यानंतर मग आम्ही आतमध्ये आलो. तर इकडे ना नवरीच्या बहिणीनं नवरदेवाचं कान पिळत होत्या. तर इकडे पूजाविधी सुरू झालेली होती. तर थोड्या वेळ आम्ही बाहेर थांबलो. त्यानंतर मग आतमध्ये आलो. तर आम्ही नंतर इकडे सगळे काही बसलेलो होतो. तर चला तर कानपिळ्याचे गिफ्ट वगैरे पैसे वगैरे दिले जातात. पैसे दिले. तर त्यानंतर मग बाकीची पूजाविधी ही सुरू झाली. तर वैदिक सोहळ्याचा कार्यक्रम खूप छान झाला आणि मामा मामीचा लुकही खूप सुंदर होता ना. तर चला इकडे आपला लाडू मस्त बॉटलसोबत खेळत होता. त्याला फक्त खेळायला काहीतरी पाहिजे वेगवेगळं. आणि आम्ही इकडे सगळेजण बसलेलो आहे. तर त्याचा सिंदूर वगैरे भरेल आणि त्यानंतर बाकीचं फळ वगैरे भरण्याचा कार्यक्रम सगळं म्हणजे फळ वगैरे भरणं, फेरे वगैरे सगळं काही वैदिक सोहळ्याच्या सकाळीच लग्नात होऊन जातं. मग रात्रीचं ना खूप छान मस्त त्यांची ग्रँड एंट्री झालेली आहे. तो पण व्हिडिओ लवकरच येईल तुम्हाला. चला तर पुढे व्हिडिओ बघत राहा.
तर आता फेरे वगैरे झाले, पूजा विधी झाली, फळ घेणं झालं आणि रोशनीने मस्त त्यांची गाठ वगैरे बांधली आणि त्यानंतर इकडे छान मस्त सप्तपदीचे मस्त रांगोळी काढली होती फुलांची। आता सगळ्या बायका आहे ना खुर्च्यांच्या मागे उभे राहतील, हातामध्ये ना फुलांच्या प्लेटा घेऊन आणि एक एक ते वचन घेतील। त्यानंतर सगळे काही त्यांच्यावर म्हणजे एक एक जिथे ते सुपारी ओलांडतील तिथे लगेच फुलं टाकतील। छान मस्त झाला होता वैदिक सोहळा। तर हे बघा, तर तिथं वैदिक सोहळ्याचे सगळे काही वचनं लिहिलेले होते। त्यानंतर सगळेच गौरव मामा मामी सोबत फोटो काढत होते। तर मग आम्हीही सगळ्यांनी फोटो काढले। त्यानंतर बऱ्याच वेळ इथे गप्पा केल्या, कारण जेवण काही करायचं नव्हतं, आम्हाला सगळ्यांनाच प्रदोष होता, पण जेवणाचा मेनूही छान होता सकाळचा। आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी फोटो काढले। जे पण पाहुणे आले होते सगळे काही भेटत होते आणि आपल्या फॅमिलीमधल्या एक ताई पण आलेल्या होत्या, त्यांचीही भेट झाली, त्यांच्यासोबतही फोटो काढले। इकडे आई सई मस्त बसलेल्या आहे, सईचं चाललं होतं कुरकुरे खाण्याचं काम, आईंना पण उपवास होता। तर मग आम्ही इथे कूलर समोर बसलो होतो, कारण गरम होत होतं, तरीही आज थोडंसं वारं सुटलेलं होतं आणि रोशनी आणि काकांचाही लुक दोघंही छान दिसत होते। चला तर इकडे ना त्यानंतर थोडीशी पूजा विधीचे थोडे व्हिडिओ म्हणजे इकडे तिकडे झाले असेल तर समजून घ्या। तर सगळे काही आपल्या संध्या मावशीन त्या आहे ना ओटी भरत होत्या नवरीची। ओटी भरण्याचाही कार्यक्रम वैदिक सोहळ्यामध्ये केला जातो ना, तर ओटी वगैरे भरली आणि त्यानंतर मग तो पुढचा म्हणजे मागे पुढे झालेले व्हिडिओ थोडेसे हे।
चला तर कसं वाटलं वैदिक सोहळ्याचा कार्यक्रम कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्या ताईंना बाय बाय.